ज्या साडीच्या व्हिडिओसाठी तुम्ही सगळ्याजणी खूप आतुरतेने वाट पाहत आहात तो व्हिडिओ आपण पटापट सुरू करून देऊया। तर आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण कॉटन टिश्यू रागा साडीचे कलर ऑप्शन्स आणि नेहमीप्रमाणे ती साडी नेसल्यावर कशी दिसते यासाठी मी त्यातलीच एक साडी ड्रेप केलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला ती नेसल्यावर कशी दिसते, ती फुगते का, ती किती सॉफ्ट आहे, चापून चुपून बसते का, ट्रान्सपरंट आहे की नाही, तुमच्या या सगळ्या शंकांचं उत्तर देण्यासाठी मी ती साडी मुद्दाम तुम्हाला नेसून दाखवलेली आहे आणि मला ती खूप छान नेसता आलेली आहे। अशी इतकी सॉफ्ट एकावर एक बसू चापून चोपून नेसता आलेली आहे मला साडी। अगदी ऑनेस्टली सांगायचं म्हणजे साडी ही टिश्यू कॉटन आहे, तर ती नेसण्यासाठी तुम्हाला थोडे पेशन्स ठेवून तिला वेळ देऊन नेसावी लागेल आणि त्याची जर तुम्ही वेळ दिला तर ही अशा पद्धतीने तुम्हाला साडी नेसता येईल। साडीवरचा पूर्ण फोटो तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या पेजवरची प्रिव्हियस पोस्ट बघा, नक्की तुम्ही पाहिलाच असेल, नसेल तर नक्की जाऊन तुम्ही तो फोटो चेक करा, ज्यामध्ये तुम्हाला माझा पूर्ण पिक बघायला मिळेल। तर पहिला कलर आहे अगदी सुंदर असा, सगळ्यात पहिलाच कलर तुम्हाला दाखवते, गोल्डन कलर। हा आहे ब्लॅकिश गोल्डन कलर, ज्यामध्ये गोल्डन विथ ब्लॅक कलरचा थ्रेड वापरला गेला आहे, त्यामुळे त्याची अशी तुम्हाला फोटोमध्ये सगळ्यांचा प्रश्न होता की लाईव्ह साडी कधी ओपन करून दाखवा, व्हिडिओ दाखवा, रिअल इमेजेस दाखवा, कारण तुम्हाला विश्वास बसत नव्हता की 800 रुपयाची ही जी साडी आहे 780 प्लस शिपिंगमध्ये, ऑलमोस्ट 800 रुपये, त्यासाठी मी म्हटले फक्त 780 प्लस शिपिंगमध्ये तुम्हाला ह्या इतकं सुंदर शाईन आणि इतकं सुंदर फॅब्रिक असलेली साडी तुम्हाला मिळणार आहे। साडीचा कलर टोन खूप सुंदर आहे, यासोबत तुम्ही खूप वेगवेगळ्या कलरचे ब्लाउजेस ट्राय करू शकता, जसा की मी आज हा वेअर केलेला आहे हत्ती प्रिंटचा खणाचा ब्लाऊज। मला वाटतं खणाचा ब्लाऊज आपल्याकडे प्रत्येक इकडे 100% असणार आहे, तर यावर तुम्हाला तुमच्याकडे ज्या कुठल्याही रंगाचा ब्लाऊज असणार आहे तो तुम्हाला यावर मॅच करता येणार आहे। तर तुम्हाला आता माझ्याकडचे सगळे साड्या यासोबत पेअर करून दाखवेनच, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही रंगाच्या साडीवर कुठल्याही रंगाचा खणाचा ब्लाऊज किंवा तुमच्याकडे असलेला ब्रोकेडचा ब्लाऊज, प्रत्येक इकडे आपल्याकडे हिरवा, निळा, गुलाबी यापैकी कुठला तरी ब्रोकेडचा ब्लाऊज असतो, तर यासाठी वेगळा ब्लाऊज घेण्याची गरज नाही असं मला सांगायचं आहे। त्यामुळे तुम्हाला कुठलाही ब्लाऊज यावर पेअर करता येईल। पण आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही फॅशन टिप्स असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपल्या बाकीच्याही व्ह्यूअर्स मैत्रिणींना कळेल, मलाही कळेल। तर हा आहे गोल्डन, ब्लॅकिश गोल्डन असा सुंदर कलर आहे, अगदी रिच कलर आहे। कुठल्याही एज ग्रुपच्या जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला हा कलर टोन खूप छान कॅरी करता येईल। आता रक्षाबंधन येते, नंतर गणपती, गौरी गणपतीचे सण येतात, त्यावेळेला आपल्याकडे अगदी हाय रेंजच्या साड्या आपल्याला घालाव्या अशा नाही, याची गरज नाहीये। आणि सणासुदीची साडी तर थोडीशी शाईन पाहिजे, त्यामुळे अशी ही शाईन आणि सिल्क टोन असलेली कॉटन टिश्यू रागाची ही साडी, हा पहिला कलर। साडी ऑल ओव्हर प्लेन आहे, तुम्हाला साडी पूर्ण ओपन करून दाखवते। पदराला सुद्धा प्लेन आहे ही, आणि पदराला छान असे छोटेसे टेसल्स करून दिलेले आहेत सिंपलचे, त्यामुळे त्याची गरज नाहीये। साडी खूप सुंदर सॉफ्ट, इतकी अशी ही ट्रान्सपरंट आहे। जर पिनअप करायला तुम्ही ट्रान्सपरंट साडी नेसायला जर कम्फर्टेबल असाल तर साडी नक्की ओपन पल्लू ठेवून नेसा, खूप सुंदर त्याची काय म्हणतात ना, रिअल ब्युटी ही ओपन पल्लामध्ये आहे। मी ती किती छान सगळ्या जणी कम्फर्टेबल नसतात, त्यामुळे ती ट्रान्सपरंट आहे तर तुम्ही अवॉइड कराल, त्यामुळे मी प्लीटिंग करून साडी पदर ड्रेप करून दाखवला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पदर केल्यानंतर ना त्याचा ट्रान्सपरन्सीचा काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। तर ही अशी ओपन पल्लू सोडल्यानंतर ना इतकी सुंदर दिसते। साडीची प्राइस पुन्हा सांगते, 780 प्लस शिपिंग। साडीला रनिंग ब्लाऊज पीस आहेच, जर मी तो ब्लाऊज पीस कट केलेला आहे त्यामुळे साडीच्या निर्या कमी आलेल्या आहेत। साडी टिश्यूमध्ये आहे त्यामुळे खूप जास्त निर्या बिलकुल घेऊ नका। तुम्ही जर तुमचा वेस्ट साईज किंवा हिप साईज जास्त असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस काढू नका, जेणेकरून ती तुम्हाला पुरेल। आणि जर तुमचा वेस्ट लाईन किंवा हिप साईज नॉर्मल असेल तर तुम्ही त्याचा ब्लाऊज पीस नक्की काढा, कारण जास्त निर्या आली तर साडी जास्त तुम्हाला नेसायला वेळ द्यावा लागेल। तर अशी ही खूप सुंदर माझ्या या ब्लाऊज सोबत सुद्धा जाते। तर हा आहे पहिला कलर। आता आपण बघूया दुसरा रंग। हा ॲक्च्युली कॉपर विथ गोल्डन, लाईटमध्ये थोडा जास्त शाईन करतोय, पण रिअलमध्ये खूप सुंदर अशी सटल सोबर शाईन आहे, अगदी झगामगा टाईप्स नाहीये ती, सनलाईटमुळे किंवा डेलाईटमुळे तुम्हाला ती तशी वाटू शकते। अदरवाईज कलर खूप सुंदर सोबर आणि रिच आहे। तुम्ही पाहिल्यानंतर ना, जेव्हा रिअल बघाल हातामध्ये आल्यानंतर ना तुम्हाला कळेल। साडीला टेसल आहेत, ऑल ओव्हर प्लेन साडी आहे, जेणेकरून प्लेन साडी बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की मी नेहमी प्लेन साड्या दाखवते, कारण मी आधी मंगलगिरीच्या सुद्धा प्लेन साड्या दाखवलेल्या आहेत। तर प्लेन साड्या मला खरंच पर्सनली आवडतात, कारण त्याला मला ना वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज सोबत पेअर करून मी ना त्याला वेगळं स्टायलिंग करते। आज थोडं ट्रेडिशनल केलं आहे, फोटोशूटमध्ये मी थोडं वेस्टर्न लुक केलेला आहे, तर तुम्हाला ही साडी खूप वेगवेगळ्या पद्धतीने नेसता येते। तर हा आहे त्याचा दुसरा कॉपर, ऑरेंज कॉपर असा गोल्डनकडे जाणारा हलकासा पिंक कलर, पीच कलर सुद्धा यामध्ये आहे। प्रत्येक शेडला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव असतं, त्यामुळे असं कॅच करू नका की तुम्ही मॅडम ऑरेंज म्हटला होतात, नाही तुम्ही मॅडम पीचच म्हटला होतात। तर पीचच्या सुद्धा खूप वेगवेगळ्या टोन येतात, काही जणी पीचला वेगळा कलर म्हणतात, ऑरेंजच्या खूप शेड येतात, त्यामुळे मग कलर कन्फ्युजन नको, त्यामुळे मी तुम्हाला ते सगळं क्लिअर मेन्शन केलेलं आहे। तर हा आहे दुसरा कलर। दुसरा कलर खूप सुंदर पॅरेट ग्रीन आणि त्याला गोल्डनची शाईन, का सुंदर। आणि डार्क कलर ज्यांना घ्यायचे नाही आहे, त्यांना सटल कलर हवा असेल त्यांनी नक्की ट्राय करा। साडीची प्राइस 780 प्लस शिपिंग। रनिंग ब्लाऊज पीस आहे बघा, माझ्या या ब्लाऊजसोबत सुद्धा तो खूप छान जातोय। तर असा हा अगदी सोबर पेस्टल शेड्समध्ये जाणारा अगदी शांत, तुम्ही ऑफिशियल लुक वेअरसाठी सुद्धा ही साडी नेसू शकता। असं काही नाही आहे की शाईन आहे सो तुम्ही फक्त फेस्टिव्ह सीझन्सला घालू शकता, नाही, ही तुम्ही तुमच्या किती पार्टीजला, बर्थडे सेलिब्रेशन्स असतील, कुणाच्या घरी कुठल्या फंक्शनला जायचं असेल, सोबर लुक करायचा असेल, ऑफिशियल वेअर करायचे असेल, ऑफिसेसमध्ये सुद्धा प्रोग्राम्स पार्टीज असतात, तर त्यासाठी सुद्धा ही साडी अगदी बजेटमध्ये आणि खूप छान दिसणारी अशी आहे। आता सेकंड हा कलर आहे, किती सुंदर आहे बघा, हा गोल्डन विथ पर्पल अशी फिरता कलरची डुअल टोन असलेली साडी आहे।
त्याला गोल्डन कलरचे टेसल झालेले आहेत आणि ब्लाऊज साडीच्या मी नेहमी प्रत्येक व्हिडिओत मेन्शन करत असते की साडीच्या घडीवर साडीचा सॉफ्टनेस आणि ती चापून चोपून नेसता येते का हे साडीच्या घडीत करते. इतकी छान ती दाबून एकमेकाला कॉटन असल्यामुळे ती एकमेकाला अशी छान पकडून बसलेली आहे. तर साडी टिश्यू आहे त्यामुळे नेसताना तुम्ही अगदी दाबून नेसली तर ती अशी छान बसणार आहे. जसं तुम्ही ज्या पद्धतीने दाबून नेसाल तशी ती तुम्हाला बसेल. जसं की माझ्या पदरावर आता मी इथे दाबून बसवली आहे तर ती खूप छान अंगाबरोबर अशी बसलेली आहे. तर हा आहे गोल्डन विथ पर्पल कलर. खूप छान फॅन्सी आणि युनिक कलर आहे. रेग्युलर आपला लाल पिवळा हिरवा कलरचा व्यतिरिक्त आणि मी नेसलेल्या साडीचा कलर हा ब्लू विथ ग्रीन असा डुएल टोनमध्ये ही साडी आहे. जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल डुएल टोन आहे. आता नेक्स्ट हा थोडा इंग्लिश कलर, जे की मी नेहमी व्हिडिओमध्ये म्हणत असते की आपल्याला एखाद्या कलरचा स्पेसिफिक शेड कलर सांगता आला नाही तर त्याला स्पष्टपणे इंग्लिश कलर म्हणायचं. तर ह्याचा गोल्डन नाही तर ह्याला सिल्वरमध्ये पॅरेट ग्रीन कलर जो आहे ना हा सिल्वरमध्ये मिक्स झाला. त्यामुळे ह्या साडीमध्ये आणि या साडीमध्ये या दोन्ही साड्यांमध्ये हा फरक आहे. हा पॅरेट ग्रीन कलर गोल्डनमध्ये आहे त्यामुळे हा ब्लॅक दिसतो आणि हा सिल्वरमध्ये आहे त्यामुळे पूर्ण शेड चेंज झाले. अदरवाईज ग्रीन दोघांचा तुम्ही लक्षात घेतला तर दोघांचा ग्रीन एकच आहे. हा ग्रीन आहे, हा पॅरेट ग्रीन आहे, पण दोन्ही वेगवेगळ्या कलर्समध्ये ब्लेंड केले आहेत गोल्डन आणि सिल्वर. त्यामुळे त्याची पूर्ण शेड वेगळी झालेली आहे. सिल्वर असल्यामुळे त्याला पार्टी लुक ग्लॅमरस लुक असा खूप छान सॅसी लुक जो म्हणतो ना आपण तो असा छान दिसणार आहे. साडी ऑल ओव्हर प्लेन आहे आणि नंतरचा कलर सुंदर कलर आहे. आता ही साडी डुअल टोन नाही आहे, ही साडी सिंगल टोन आहे पण ब्लॅक सोबत विविंग केलेलं आहे त्याचं त्यामुळे त्याला अशी ब्लॅक अशी छान डार्क शेड येते डुअल टोन सिंगल. खूप सुंदर कलर आहे. हा सुद्धा कलर तुम्हाला मी लावून दाखवते माझ्या या ब्लाऊजसोबत. नक्की जा ट्राय करायच्या आधीच तुम्हाला मी सांगतो नक्की जा. प्रत्येक वेळेला साडीच्या कलरमधला जी शेड असते ती ब्लाऊजमध्ये असावी असं काही नाही आहे. जरी नाही आहे तरी सुद्धा ती त्याला छान पेअर करते मला. आणि ह्यासोबत तुम्ही आणखी वेगळे ब्लाऊज पेअर करून जरी ही साडी घातली तर इतकं सुंदर अंगावर दिसणार आहे. हा कलर कुठलाही तुमचं कलर कॉम्प्लेक्शन असू दे त्याला ही साडी सुंदर दिसणार आहे. सो कुठलाही एज ग्रुपच्या जरी असाल तरी तुम्ही अगदी डोळे झाकून साडी घेऊ शकता या कलरमध्ये. आता हा दुसरा, आता हा अगेन वाईन कलर आहे. हा वाईन कलर म्हणजे वांगी कलर विथ गोल्डन. बघा किती सुंदर आहे. अंगावर आपल्या असा इतका सुंदर नेसल्यानंतर ना साडी इतकी सुंदर शाईन करणार आहे. खूप छान दिसते मस्त. साडीची प्राइस 780 प्लस शिपिंग. साडीला रनिंग ब्लाऊज आहे, ऑल ओव्हर प्लेन टेसल्स आहेत. साडी बुकिंग करण्यासाठी तुम्ही असे हे जेव्हा मी अंगावर साडी देते त्याचा तुम्ही मला स्क्रीनशॉट शेअर करा. आणि मी जी सांगितलेली शेड आहे प्रत्येक साडीची ती नोट करून तुम्ही मला मेसेजमध्ये सांगा जेणेकरून मला लक्षात येईल की नेमकी कोणती. अदरवाईज या दोन साड्यांच्या कलरमध्ये सुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं. ही साडी आणि ही साडी या दोन्ही साड्या वेगळ्या आहेत, दोन्हीचे वेगळे शेड्स आहेत. त्याला कॉपर बेस आहे. हा कॉपर बेस बरोबर सोबत लेव्हेंडर आहे आणि हा गोल्डन सोबत लेव्हेंडर आहे. तर तुम्हाला जेव्हा साडी ही बुक करायची असेल तेव्हा हा साडीचा स्क्रीनशॉट आत्ताचा हा घ्या आणि मला ॲरो करून बुक करा की हा कलर हवा आहे की हा कलर हवा. ही कॉपर विथ लेव्हेंडर आहे, ही गोल्डन विथ लेव्हेंडर आहे. आता दुसरा शेड आहे हा छान पिंक विथ गोल्डन. हे लक्षात ठेवा मी काय नाव सांगते साडी प्रत्येक शेड. हा पिंक विथ गोल्डन आहे, त्याच्या टेसल्सला गोल्डन आहे. सो पिंक विथ गोल्डन खूप छान अंगावर सुद्धा लक्षात येईल तुम्हाला टाकल्यानंतर ना किती सुंदर दिसते साडी. ओके पिंक कलर आहे हिचा तिथं लक्षात घ्या. ओके सो नेक्स्ट कलर अगेन अ सिंगल शेड रॉयल ब्लू कलर. खूप सुंदर. याला ब्लॅक टोन नाही आहे यामध्ये मिक्स केलेला, हा ब्लू विथ ब्लू आहे त्यामुळे मस्त सिंगल कलर आहे पण साडीला शाईन आहे. फिरता कलर असेल तर थोडी जास्त शाईन करते साडी. सिंगल कलर असेल तर साडी डुअल शेड देत नाही पण शाईन करते. व्हिडिओत लक्षात येत असेल तुम्हाला की साडी शाईन ही करणारच कारण ती टिश्यू राहत आहे. माझ्या ब्लाऊजसोबत एकदम मस्त दिसते. यासोबत तुम्ही कुठल्याही वेगळ्या रंगाचा ब्लाऊज पेअर केला तरी खूप छान. पिंक ग्रीन जे युनिक कॉम्बिनेशन्स आहेत ते ट्राय करा. आता ब्लू विथ ग्रीन येलो, पिंक खूप कॉमन झाला आहे, ब्लू विथ पिंक ग्रीन विथ पिंक. तर वेगळा काहीतरी कलर कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करा. आता लास्ट बट नॉट लिस्ट सगळ्यात फेमस पैठणी कलर कॉम्बिनेशन म्हणतात याला. का कोण जाणे मला माहीत नाही पण या कलरला पैठणी कलर म्हणतात. माझे येवलाचे वेंडर्स तर या साडीला पैठणी कलरच म्हणतात त्यामुळे मी म्हणते. अदरवाईज ही साडी आहे छान लेव्हेंडर विथ ब्लू कलर. हे ब्लूचे टेसल्स आहे चला. सो लेव्हेंडर विथ ब्लू विथ पिंक सुद्धा कलर आहे याला फिरता म्हणजे लेव्हेंडर पिंक कलर छान अंगावर घेऊन दाखवली म्हणजे लक्षात येईल. ओके यासोबत तुम्ही ग्रीन पर्पल पिंक असे वेगळा कलर कॉम्बिनेशन ट्राय केले ना तर तिला युनिक लुक येईल. खूप छान दिसेल साडी. ड्रेप केल्यानंतर ना सुद्धा अंगावर किती सुंदर दिसणार आहे. तर हे आहे आजचं कॉटन टिश्यू रागाचं कलेक्शन. साडीची प्राइस पुन्हा एकदा सांगते 780 प्लस शिपिंग.
आणि त्यातले बरेचसे कलर्स आहेत, त्यातले आपण 12 कलर्स आणलेले आहेत. तर यापैकी कुठला हवा असेल कलर तर माझ्या होम कलेक्शनमधनं तुम्हाला डिस्पॅच होईल, जो की तुम्हाला विदिन 2 to 3 डेज मिळेल विदिन महाराष्ट्र. अदरवाईज जर बाहेर असेल तर त्याला 5 to 6 द्यावे लागतात डेज. आणि जर वेंडरकडून घेणार असेल, बाकीचे सुद्धा यामध्ये खूप कलर्स आहेत, वेंडरकडून साडी येणार असेल तर माझ्याकडे आता प्रत्येक कलरमधले 2-2 ऑप्शन्स आहेत. तर त्यामुळे त्या व्यतिरिक्त जर बुकिंग असतील, स्टॉक भरपूर आहे वेंडरकडे, अगदी रनिंग साडी आहे. आणि जर तुम्हाला बुक करायची असेल तर डायरेक्ट वेंडरकडनं तुम्हाला 100% मिळणार आहे प्रत्येक शेड. तर वेंडरकडनं जेव्हा साडी येते तुम्हाला तेव्हा ती 7 to 8 डेजमध्ये येते, तर तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल. आजचा कुठला कलर तुम्हाला आवडला कलर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.